माळशेज घाटात निसर्गाचं नयनरम्य रूप पाहायला मिळतंय। दाट धुकं, उंच कड्यांवरून खळखळून वाहणारे धबधबे आणि हिरवाईनं नटलेला परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय। मात्र हा जो सर्व परिसर आहे तो अधूनमधून या भागात पडणाऱ्या धुक्यांमध्ये पूर्णपणे हरवून जातोय। नागफणी पॉइंटवर क्षणात धुके बाजूला होत आहेत आणि क्षणात अवघ्या घाट धुक्यांचा चादरीत गायब होताना पाहायला मिळतोय। धुक्यात हरवली वाट असं नेहमी बोललं जातं, मात्र इथे तर आता धुक्यामध्ये संपूर्ण माळशेज घाटच हरवलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, आपण आता माळशेज घाट परिसरामध्ये आहे आणि या भागामध्ये प्रचंड असं धुकं जे आहे हे पसरलेलं पाहायला मिळतंय आणि धुक्यामध्ये हा माळशेज घाट आहे, हा संपूर्ण माळशेज घाट या ठिकाणी आता धुक्यामध्ये हरवलेला पाहायला मिळतोय। खरं तर माळशेज घाटातील हा नागफणी पॉइंट आहे आणि या भागामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दऱ्या आहेत आणि या दऱ्यांमध्ये आपण पाहू शकता पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मात्र माळशेज घाटाचं जे वैभव आहे हे वैभव कुठेतरी या पर्यटकांना अनुभवता येत नाहीये, कारण गेल्या 2 तासापासून इथे जे आहे पूर्णपणे धुकं पसरलेलं पाहायला मिळतंय आणि क्या बताएंगे आप कैसे आए? यहाँ पे पूरा फॉग है, कुछ दिखाई नहीं दे रहा है। सुबह से आए हैं हम लोग, बहुत अच्छा लग रहा है, बहुत एंजॉय कर रहे हैं। ये हमारी लीडर है, ये हमें लेके आई हुई है। यहाँ पे जो देखा जाए तो अभी कुछ दिखाई नहीं दे रहा है। आप तो यहाँ घूमने आई थी, लेकिन पूरा फॉग है। कितने देर से यहाँ पे फॉग फॉग का ही तो मजा है ना। आप आ रहे हैं यहाँ पे, इस फॉग में ही तो हम चाहते हैं कि हम सब एंजॉय करें। पॉल्यूटेड फॉग नहीं है, इट इज गुड फॉग, सो यू कैन एंजॉय इन द गुड फॉग। आपण पाहिलं या ठिकाणी हे जे पर्यटक आहेत सकाळपासून या ठिकाणी फिरतायत, यांनी हा माळशेज घाट संपूर्ण अनुभवलाय आणि आता जो आहे या ठिकाणी हा जो फॉग आहे, हे जे धुकं आहे, हे धुकं सुद्धा इथे या ठिकाणी पर्यटक एन्जॉय करताना पाहायला मिळतात। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे।